व्यायामानं नुसतं आपलं शरीरच बनत नाही, व्यायामानं आपला माइंडसेट पण स्ट्रॉंग बनतो, आपला माइंडसेट पण चांगला बनतो. त्यामुळे लक्षात ठेवा, व्यायामानं फक्त शरीर बनत नाही तर आपला माइंडसेट पण ग्रो होतो, आपला माइंडसेट चॅम्पियन माइंडसेट बनतो. तर तुम्ही लक्षात घ्या, व्यायामानं आपल्याला स्वतःवर सेल्फ कंट्रोल येतो. सेल्फ कंट्रोल म्हणजे तुम्ही पाहत असाल की दररोज आपल्याला जिममध्ये जायचं किंवा तालमीत जायचं, व्यायाम करायचं म्हणजे आपल्या मनाविरुद्ध आपल्या शरीराला वेदना द्यायची. मग तिथं तुम्ही तुमच्या स्वतःच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर निघता, म्हणजे तुम्ही स्वतःवर सेल्फ कंट्रोल करता. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे सेल्फ कंट्रोल येतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड होतो. कॉन्फिडन्स बिल्ड कसा होतो, तर तुमची जेव्हा शरीर तयार होते किंवा बॉडी तयार होते किंवा तुमच्याकडे बल येतं, तेव्हा तुम्ही स्वतःला जेव्हा आरशात बघता तेव्हा तुम्हाला काहीतरी स्वतःमध्ये वेगळा चेंज दिसतो. म्हणजे आपल्याकडे काय शक्ती आहे, बल आहे, आपलं शरीर ग्रो होते, याने आपल्याकडे कॉन्फिडन्स येतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे मेंटल स्टेबल होतं. म्हणजे मेंटल स्टेबल म्हणजे कसं, जेव्हा तुम्ही तालमीमध्ये किंवा जिममध्ये किंवा ग्राउंडवर वजन उचलता तेव्हा तुमचं शरीरच फक्त वजन उचलत नसतं, तर तुमचा हा माइंड ते वजन उचलत असतो. तर ते कसं काय, तर तुमचा माइंडच तुमच्या शरीराला सांगतो की जास्त वजन उचल, जास्त वजन उचल, अजून 50 जोर मार, अजून 50 जोर मार. तर ह्यानं तुमची जी मेंटल स्ट्रेंथ आहे किंवा मनावर जो कंट्रोल आहे तो तुमचा वाढतो. अशा पद्धतीनं व्यायाम फक्त हा आपल्या शरीरावर फिजिकल नाही तर मेंटली, इमोशनली आणि सेल्फ कंट्रोल अशा वेगवेगळ्या स्तरावर काम करतो. त्यामुळे लक्षात ठेवा, व्यायामाला सुरुवात करा आणि आत्मविश्वास प्राप्त करा. थँक्यू.